दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावरील घोटाणे गावालगत सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत व्यक्तीचं नाव हरिलाल प्रजापती असं असून ते भागवत एंटरप्राइजेस येथे शिपाई म्हणून कार्यरत होते। या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे। दर्शनी फलक आणि सूचनांचा अभाव घोटाणे शिवारात दोंडाईचा नंदुरबार रस्त्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र या ठिकाणी रस्त्यावर तीव्र वळण असतानाही चालकांना पूर्व कल्पना देणारे कोणतेही दर्शने किंवा मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाही। रस्ता अपूर्ण असल्याचं सांगणारे अथवा वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देणारे रिफ्लेक्टर आणि फलक नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे। अपघातांचे सत्र आणि सुरक्षेचा प्रश्न स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्यावर अत्यावश्यक त्या सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे तेथे वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत। सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून काम चालवले जात असल्याने वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत। हिरालाल प्रजापती यांच्या अपघाती मृत्यूमुळे या मार्गावरील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे। जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल। संबंधित कंत्राटदार सुरक्षेबाबत अत्यंत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। अपूर्ण कामाचे फलक का लावले गेले नाहीत? वाहनधारकांच्या आणि कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। कडक कारवाईची मागणी। या अपघाताला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच या रस्त्यावर त्वरित योग्य ते गतिरोधक दर्शनी वळण फलक आणि सुरक्षेचे उपाय योजनेत यावेत अशी ठाम मागणी घोटाणे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे।